सब लोग आए हो हमारे सेट पे। मैं हूँ अंजलि, ये मेरा है इंटरव्यू। आप सब देखिए तुझी माझी जमली जोडी। हम है ही ऐसे बदलापूरची काय म्हणतात, बदलापूर की चक्की का आटा। हल्ली तर गाडीचा ब्रेकच नाही लागला, त्यामुळे मी पळत पळत माझ्या स्पीडला येऊन त्या गाडीला धडकले आणि गाडी थांबलीच नाही आणि ती गाडी पुढे गेली आणि त्यावर माझा पाय हे झाला। अंजली, आता बघाच तुम्ही काय काय करते सई आणि देवांशच्या आयुष्यात। मी 3 वाजता 4 वाजता जरी रात्री घरी पोहोचले तरी ते माझ्या घरी चालत होतं। त्यांनी मला अलाव केलं हे सगळं करण्यासाठी, म्हणून त्यांच्यामुळे मी आज इथे। हिरो नाही अजून तसा तसा सिद्धार्थ चतुर्वेदी। सिद्धार्थ, इफ यू आर वॉचिंग दिस। सो प्रत्येक मालिकेमध्ये असं काहीतरी कॅरेक्टर असतं ज्याच्यामुळे खूप मोठा ड्रामा तर घडतोच, पण त्याच्यामुळे मालिकेला एक वेगळं वळण देखील येतं। तुझी माझी जमली जोडी या मालिकेत देखील अंजलीमुळे बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत। सो अंजली आपल्याबरोबर आहे। पहिले तर अंजली, सांग काय काय घडामोडी घडवून आणतीयस आणि मोठं वळण या मालिकेला दिलंस? आता तुम्ही बघता, आता सध्या हा ट्रॅक सुरू आहे की मी घरातून पळून गेली आहे, लग्नातून पळून गेली आहे आणि मी टोनीसोबत पळाली आहे। मला आता माझ्या घरी एंट्री नाही मिळत आहे, पण त्याच्यानंतर मी इथे काय करते, इतकी छान गरिबीतून आता एकदम छान रिच होऊन इथे काय करते, हे हा ट्विस्ट तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे, कारण हा ट्विस्ट मी आत्ता रिव्हील नाही करू शकत। अंजली, आता बघाच तुम्ही काय काय करते सई आणि देवांशच्या आयुष्यात। टेल मी, तू देवांश काही तुझं यू नेव्हर नो। प्लीज लेखक दिग्दर्शक कुठे आहात, म्हणजे हा एवढा मोठा धक्का प्रेक्षकांना देखील मिळेल की अरे देवांशच्या आयुष्यात आणि मस्त एकदम श्रीमंत। मी आत्ता काहीच नाही सांगणार आहे, पण तुम्हाला तुम्ही फक्त बघा 10:30 वाजता तुझी माझी जमली जोडी आणि मला कळवा तुम्हाला काय वाटतंय। एनिवेज, हे आपण मालिकेत नक्कीच पाहणार आहोत आणि तुझं असंच नवीन नवीन धमाके देत राहा, म्हणजे हळू देत जा जरा धक्के। एवढे फक्त आमचे एकच बॉम्ब नाही, आमचे अनेक बॉम्ब 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 देशील ना जरा हळूहळू। ते प्रेक्षक ना बघत असतात, त्यांना उगाच म्हणजे कोणी किचनमध्ये फोडणी देत देत टी व्ही चालू असेल आणि ऐकलं तर ती करपायची फोडणी, पण आपले आजोबा बसायला जातील खुर्चीवर आणि धड पडतील, असं काही करू नकोस। पण आपले प्रेक्षक हल्ली फार स्मार्ट झालेत असं मला वाटतं, कारण यूट्यूबच्या कमेंट्स आम्ही बघतो ना, यूट्यूबवर जे आपले व्हिडिओज येतात त्याच्या खाली कमेंट्स त्यांनी ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं असतं, बऱ्याचदा त्यांनी प्रेडिक्ट केलेलं असतं। आता मी जेव्हा लग्नातून पळून गेले होते तेव्हाही त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की आता अंजली लग्नातून पळून जाणार, लग्न सई आणि देवांशचं होणार, अंजली असं करणार किंवा अंजली तसं करणार किंवा सईचं असं होणार। इतके स्मार्ट झाले, त्यामुळे आम्हाला टॅकल करताना, आम्हाला ॲक्ट करताना ते सगळं विचार करून अरे आता असं झालं असं झालं असं झालं, मग असं करूया। कोमल, खरंच सांग, आज एवढ्या चांगल्या म्हणजे आज एवढे आर्टिस्ट आहेत, एवढे सगळे जण आहेत, पण तुझी ही छाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे, लोक एवढे कनेक्ट झालेत, कसं वाटतंय? ॲक्च्युली आय फील ब्लेस्ड आणि असंच आयुष्यात असंच काम सुरू राहू दे, हीच एवढीच इच्छा वाटलं होतं अभिनय क्षेत्रात उतरल्यावर एवढी प्रसिद्धी मिळेल आणि एवढ्या मोठ्या बॅनरखाली एवढ्या मोठ्या आर्टिस्टसोबत काम करायला? ॲक्च्युली याच्या मागे खूप मोठा स्ट्रगल आहे, नाटकातून म्हणजे सॉरी एकांकिका, मग नाटक, मग शॉर्ट फिल्म्स आणि बरंच काही काही। बट आय एम सो हॅपी आणि आय एम एक्सायटेड की पुढे काय काय होणार आहे आणि आयुष्यात अजून काय काय वाढून ठेवलं आहे आणि ज्या काही प्रतिक्रिया मिळतात या स्पेशली अंजली या कॅरेक्टरसाठी। मुळात मला हा शो घेण्यामागचं रिझनच अंजली आहे, कारण ती इतकी कमाल आहे, इतकी कमाल आहे आणि थोडीशी निगेटिव्ह शेड आहे अंजलीला, पण ती निगेटिव्ह शेड माझा स्ट्रगल हा आहे की मला तो पॉझिटिव्हली पोहोचवायचा आहे। म्हणजे अंजली जरी वाईट असली, सॉरी अंजली लोकांसाठी जरी वाईट असली तरी माझ्यासाठी ती चांगली करून मला प्ले करायचं आहे। सो मला ते करताना खूप मजा। आर्टिस्ट म्हणून एक गोष्ट नक्की सांगितली, तू म्हणालीस असं की एकांकिका, नाटक हे सगळं करत करत तू इथपर्यंत आली, पण एक मुलगी म्हणून मी नक्की सांगेन की त्यांना अभिनय क्षेत्रात उतरायच्या आधी म्हणजे आपण अभिनय क्षेत्रात किती चोख आहोत किंवा चांगले आहोत किंवा काय काय केलं पाहिजे, किती रंगभूमीवर आपलीशी रंगभूमी करून घ्यायला पाहिजे, याच्या आधी घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं या गोष्टीसाठी, हा सगळ्यात मोठा टास्क आज 2023ला देखील 24ला देखील पडतो प्रत्येक मुलीसमोर।
पण माझ्या बाबतीत हे असं झालेलं नाही आहे, कारण माझ्या पप्पांनी आणि माझ्या मम्मीनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केला आहे. त्यांचं असं आहे की मी जो डिसिजन घेईल किंवा ही तुझी लाईफ आहे, तू डिसिजन जो घेशील तो तुझा आहे, पण रिस्क पण तुझी आहे, असं आहे. सो मी अगदी नाटकाची रिहर्सल संपवून किंवा शूट संपवून 3 वाजता 4 वाजता जरी रात्री घरी पोहोचले तरी ते माझ्या घरी चालत होतं. त्यांनी मला अलाव केलं हे सगळं करण्यासाठी, म्हणून त्यांच्यामुळे मी आज इथे. खरं मूळची मुंबईची? मी बदलापूरचे. सो डेली बदलापूर टू मड? नाही, मी आता सध्या मडमध्येच राहते इथे जवळपास. आठवड्यातून किती दिवस घरी जायला मिळतं? मला जशी सुट्टी मिळते, मला जसं कळलं की उद्या आपल्याला सुट्टी आहे, माझ्या घरी माझी मनू आहे, म्याव आहे, छोटीशी छान क्यूट अशी. सो मला आज कळलं की उद्या सुट्टी आहे, तर मी आज रात्री कळटी बदलापूर. तुझी आवडती अभिनेत्री कुठली? मराठी मी स्वतः, आणि बॉलिवूड करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा. आणि हिरो? हिरो नाही अजून तसा सिद्धार्थ चतुर्वेदी. सिद्धार्थ, इफ यू आर वॉचिंग दिस. काय म्हणजे काय का बघेल तू? काय वेळ आहे का त्याच्याकडे? मी मॅनिफेस्ट करते जगात. आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. जगात मॅनिफेस्ट करते. यू नेव्हर नो, नंतर मॅडम दिसतील त्याच्याबरोबर वेब सिरीज मध्ये. यू नेव्हर नो काय होईल. म्हणजे मी बोलते नेक्स्ट दिवशी पोस्टर भेटेल दोघांचं छानसं वेब सिरीज. अरे ही बोलत होती माझ्या आज तुझ्या तोंडात तुला कुठलं स्वीट आवडतं? डेअरी मिल्क, फ्रूट अँड नट, काजू कतली, पिस्ता, जे काही तुला आवडतं ना ते सगळं तुझ्या तोंडात. ततास तू. बरं मला सांग, आज पूर्ण ह्या प्रवासाला कशा पद्धतीने बघतेस आणि किती मजा येते अंजली म्हणून? एकतर माझं कॅरेक्टर असं आहे की मला खूप शेड्स प्ले करायला मिळतात. म्हणजे मी एकतर खूप बबली असते, जशी मी रिअल लाईफमध्ये आहे, खूप बबली. किंवा असं पण आहे की खूप डार्क शेड पण येतो कधी कधी. त्यामुळे मला हे कॅरेक्टर प्रचंड आवडतं. आणि वेगवेगळे सीन येतात मला. एखाद्याचा खूप मारायचं आहे, कोणत्या टोनीला मी मारते, त्यानंतर मी इथून पळते तिथून पळते, त्यानंतर खूप वेगवेगळे सीन्स येतात, ते करायला मला धमाल येते. त्यामुळे खूप खूप मज्जा करतो आम्ही सेटवर पण. टोटली बघतात ना, म्हणजे आयुष्याची सुरुवात एवढी धमाल झाली आहे. आणि अजून एक किस्सा आत्ता रिसेंटचाच. एक सीन होता ज्यात मी धावत पळत येते आणि देवांशच्या गाडीला धडकते. धडकून गाडी थांबते आणि मी समोर बघते की अरे देवांश आहे. तो किस्सा, तो सीन आम्ही शूट करत होतो. तेव्हा काय झालं की गाडी सुरूच होईना आणि गाडी चालू झाली तर गाडीचा ब्रेकच नाही लागला. त्यामुळे मी पळत पळत माझ्या स्पीडला येऊन त्या गाडीला धडकले आणि गाडी थांबलीच नाही आणि ती गाडी पुढे गेली. आणि त्यावर माझा पाय हे झाला आणि मी इतकी एक्सायटेड होते की पहिला असा मस्त ॲक्सिडेंटवाला वगैरे सीन आहे आपल्याला करण्यासाठी. आणि मग माझं सगळं असं झालं, यार आता काय करणार. मग मी 3-4 दिवस बेड रेस्ट वगैरे केली, तरी पण आम्ही 4 दिवसानंतर तो सीन शूट केला. असं सगळं होत असतं, त्यामुळे अजून एक्साइटमेंट वाढते. तुझी पहिली मालिका? याआधी मी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत हिरोची वहिनी म्हणजे अर्चना नावाचा कॅरेक्टर प्ले करत होते. सेकंड असून सुद्धा तिची जी एनर्जी आहे, सगळ्या गोष्टी आहे, हे कुठून येतं बाळा? अरे हम है ही ऐसे. बदलापूरची काय म्हणतात, बदलापूर की चक्की का आटा. डेली हिला रोज बदलापूरच्या ट्रेनमध्ये रोज पाठवा हिला ट्रेनमधून प्रवास करायला. इथे बाजूला राहते म्हणून सगळं निभावून घेते पोरगी. पण जर एनर्जी आहे, मी रोज जर अपडाऊन केले तर माझ्यात इतकी एनर्जी नाही राहू शकत. तुम्हाला हकलवलं असं, जा मला इंटरव्ह्यू नाही, मला झोपायचं आता या क्षणी. खरं नको सांगूस. तिला झोपायचं होतं, तिला इंटरव्ह्यू द्यायची अजिबात इच्छा नव्हती. नाही. आय लव्ह यू गाईज. आणि मला माझी ऑडियन्स खूप आवडते. आणि माझ्या पर्सनल अकाउंटला पण इतक्याच्या कमेंट्स येतात ना, तू फार वाईट आहेस, कशी अंजली अशी का वागते, लहान मुलगी, छोटी बच्ची आहे क्या तू, अशा सगळ्या कमेंट्स येतात. ते बघायला ना मला खूप आवडतं. आणि मी दाखवते माझ्या फ्रेंड्सला, हे बघ ही अशी कमेंट आली, हे बघ ही अशी कमेंट आली, या सीनसाठी अशी कमेंट आली. सो लव्ह यू गाईज. आणि अशाच मला कमेंट्स करत राहा. सगळ्यात आतापर्यंत आलेली बेस्ट कमेंट जे आयुष्यभर लक्षात राहणं, अविस्मरणीय कमेंट? काय झालं होतं माहिती आहे का,
मला एका म्हणजे माझ्यासाठी आलेली कमेंट आहे, कुठल्या कॅरेक्टरसाठी नाही. सेटवर एकदा एक अंकल भेटायला आले होते आणि ते माझी आधीची मालिका पाहत होते आणि आत्ताची मालिका पाहतात. तर ते मला म्हणाले की म्हणजे त्यांनी बरंच फॉलो केलं आहे, त्यांना कदाचित माहिती आहे की मी कुठून कसं ग्रो केलं आहे वगैरे वगैरे. तर ते मला म्हणाले की मला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे, अशी डेअरिंगबाज आणि जी स्वतःचं करू शकते. सो मला खूप छान फील झालं ते. आणि मला अजूनही ते अंकल म्हणजे त्यांचं नाव नाही आठवते पण त्यांचा फेस मला अजूनही आठवतो. सो ती कमेंट माझ्यासाठी खूप छान होती की यार माझ्यासारखी मुलगी हवी आहे कोणाला तरी. सो बरं, घरच्यांचं काय, आता घरचे रोज टी व्हीवर बघतात, ही माझी मुलगी आहे, सगळ्या एरियामध्ये सगळ्या बदलापूरमध्ये सांगून म्हणजे हादरवून टाकलं असेल की तू स्टेशनला दिसलीस का बीफ सगळं लावून जातस. माझी मम्मी, अरे ॲक्च्युली मम्मी माझी ना मला बोलते, का गं अशी वागते तू, का असं करते, नको असं करत जाऊ, इतकं वाईट नाही वागायचं, इतकं वाईट नको दिसूस, असं होतं तिचं. माझी मम्मी फार गोड आहे. बघा, मुलं भेटायला तुला प्रॉब्लेम व्हायला नको नंतर, म्हणजे एवढी वाईट वागलीस तर मुलं कशी शोध. माझ्याकडे खूप टॅलेंट आहे. सो टॅलेंटची आपण एक छानसं हे करूया, बघूया किती टॅलेंट आहे. स्वयंपाकात काय काय येतं? स्वयंपाकात मला इंडियन, कॉन्टिनेंटल, इटालियन, चायनीज, प्रॉपर चायनीज, देसी. पुरणपोळी येते का? पुरणपोळी पण येते मला. ओके. स्वयंपाकात येतं मला, कारण अपॅरेंटली माझ्या हाताला चव आहे असं माझी मम्मी म्हणते. सो काही दिलं की मी छानच. गाता येतं का मुली? नाही, सॉरी, रॅप एखादा करू शकेल मी, गाता नाही येत. सो आता या क्षणी रॅप करायचं असेल, आप सब लोग आए हो हमारे सेट पे. ती स्टार्ट झाली. ओ गॉड फ्रीक, आय कांट इमॅजिन हर. सिरियसली प्लीज गो अहेड. आप सब लोग आए हो हमारे सेट पे, मैं हूँ अंजलि, ये मेरा है इंटरव्यू. आप सब देखिए तुझी माझी जमली जोडी ऑन सन TV 10:30 नून. बस. सिरियसली मुलीमध्ये टॅलेंट भरपूर भरभरून भरलेला आहे. सो तू जिंकली आहेस बाळा, तू जिंकली आहेस, माझं मन जिंकली आहेस, सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेस. सो सिद्धार्थ बरोबरची वेबसिरीज आपली लॉक्ड आहे, त्यामुळे हरकत नाही. ओके सिद्धू. अगं, तू सिद्धार्थ चांदेकर किंवा जाधव नव्हता रे ग. सिद्धार्थ चतुर्वेदी आहे, आय नो. असो, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. मजा आहे तुझ्या गप्पा मारून. थँक्यू. मलाही खूप मजा आली आणि अशीच आमची मालिका बघा, आम्हाला सगळ्यांना कमेंट्स करा आणि या कधीतरी सेटवर गप्पा मारूया.